नमस्कार, मी सौ प्रतिभा सचिन तळेकर, पल्पक प्रकाशन अहमदाबाद यांच्या मार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललित लेखांपैकी पायगुण या लेखाचे वाचन मी करीत आहे। पायगुण। मी एका खेडेगावात राहत होते। माझे वडील राधानगरी तालुक्याचे विस्ताराधिकारी होते। बाबांच्या सतत बदल्या व्हायच्या। आम्ही राशिवडे येथे राहत होतो। राधानगरी तालुक्यातील राशिवडे हे गाव। मी इयत्ता 3रीत असताना तिथे राहायला गेले आणि माझे लग्न होईपर्यंत म्हणजे मी 19 वर्षाची होईपर्यंत बाबांची बदली झाली नाही। मी इयत्ता 3री ते 5वी पर्यंत राशिवडे येथे शिकले। त्यानंतर इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत कोल्हापुरात वसतिगृहामध्ये राहून शिकले। राशिवडे हे खेडेगाव असल्यामुळे खेडेगावात मुलींची लग्ने लवकर व्हायची। जेमतेम इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण झाले की पाहुणे मंडळी मुलीला पाहायला यायचे। मलाही 10वी नंतर पाहायला पाहुणे मंडळी आली। तेव्हा बाबांनी स्पष्ट सांगून टाकले की आम्ही मुलीला स्वतःच्या पायावर उभे केल्याशिवाय, नोकरी लावल्याशिवाय लग्न करणार नाही। मग 2 वर्षे पाहुणे आले नाहीत। त्यानंतर मी D.Ed केले। D.Edला माझ्यासोबत लता नावाची मैत्रीण होती। ती आमच्या नात्यातीलच। तिच्या आत्या आमच्याकडे पाहुण्यांना घेऊन आल्या आणि बघण्याचा कार्यक्रम पार पडला। माझ्या आजीच्या म्हणण्यानुसार मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला। माझ्या आजीने म्हणजे माझ्या आईच्या आईने पाहुण्यांना माझ्या नातीचे पाय बघा असे सांगितले। मला आजीचा रागच आला। पुन्हा आजी म्हणाली, माझ्या नातीच्या पायात लक्ष्मी आहे बरं का? आजीला काय वेड लागलं की काय असे मी मनात बडबडू लागले। लक्ष्मी पायात कधी असते का? मी मनात पुटपुटले। अशा तऱ्हेने बघण्याचा कार्यक्रम झाला आणि पाहुणे निघून गेले। दुसऱ्या दिवशी लगेच पाहुण्यांचा होकार आला। मला रडूच कोसळले। मी रडू लागले। माझी आजी मला समजावत होती, हे बघ बाळा, मुलगा चांगला आहे। मुलाचे आई वडील गुणांनी खूप चांगले आहेत। हे बघ, आई वडील काय आणि मी काय, तुझं भलंच करणार ना। मोठ्यांचा निर्णय मानला पाहिजे। चल तोंड धु बरं। मला आजीने शांत केले। घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू झाली। त्या अगोदर साखरपुड्याचा कार्यक्रम खूप सुंदर केला आणि 19 मे 1986 ही लग्नाची तारीख ठरली। घरातील मी सर्वात मोठी असल्यामुळे बाबाही खुश होते। चला, माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं। सासरी सासू, सासरे व धाकटे धीर एवढीच माणसे होती। बाकी सर्वांची लग्ने झाली होती। मला 3 नणंदा व 6 दीर होते। फक्त धाकट्या दीरांचे लग्न व्हायचे होते। बाकी सर्वजण नोकरीच्या ठिकाणी स्थायिक झाले होते। 19 मे 1986 माझ्या आठवणीतील दिवस ठरला, कारण याच वर्षी माझ्या जीवनात 2 सुखद घटना घडल्या। एक म्हणजे माझे लग्न व दुसरी घटना म्हणजे 16 जून 1986 रोजी उषाराजे हायस्कूल कोल्हापूर येथे मी सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाले। घरातील पहिलेच लग्न असल्याने बाबांनी राशिवडे येथे थाटामाटात लग्न करून दिले। आजच्या सारखी संचार माध्यमे, प्रसार माध्यमे त्यावेळी जास्त उपलब्ध नव्हती। लग्नाचे रंगीत फोटो काढले नाहीत, ब्लॅक अँड व्हाईटच फोटो काढले। त्यावेळी लग्न झाल्यानंतर वरात काढण्याची पद्धत प्रचलित होती। प्रचलित परंपरेनुसार आमच्या लग्नाचीही रात्री वरात काढण्यात आली। वरात थाटामाटात पार पडली व दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाला सुरुवात झाली। पाऊस पडल्यावर सर्वजण खूप खुश झाले। घरातील व आजूबाजूची सर्वजण खुश होऊन म्हणू लागले की जाधवांच्या सुनेचा पायगुण किती चांगला आहे। एवढ्या वर्षात आज पाऊस पडला। नागज गावामध्ये वर्षातून एकदा जरी पाऊस पडला तरी तिकडच्या जमिनी अशा आहेत
की एकदा पडलेल्या पावसाचे पाणी वर्षभर पुरेल इतके शोषून घेण्याची क्षमता तेथील जमिनीमध्ये आहे. त्या पावसाने त्या वर्षी जमिनी जशा बहरून आल्या तसेच पुढे आम्हा नवदाम्पत्याचे जीवन देखील बहरत गेले. तिकडील सर्व घरे धाब्याचीच आहेत, कारण तिकडे पाऊसच जास्त पडत नसल्याने स्लॅबची किंवा उताराची छपराची घरे बांधण्याची गरजच नाही. मग पाऊस पडला हा योगायोगच म्हणावा लागेल. पण आजीने पाहुणे आल्यानंतर जे माझे पाय दाखवले त्याचा अर्थ आज मला उमगला. माझ्या लग्नात मोठ्या आवाजाचा स्पीकर लावला नाही, नाहीतर आजकाल तुम्ही बघताय गाणी गणपतीची आणि त्या गाण्यावर मुलं चित्रविचित्र थिरकत असतात. पूर्वीची लग्ने शांतपणे असायची. लग्नातील प्रत्येक विधीचा वचनांचा अर्थ समजून सांगितला जायचा. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज हे माझे सासर. त्या गावी पाऊस पडतच नसे. सासरी शेती खूप होती, पण पाणी नसल्याने शेती केली जात नव्हती. मुलगा शिक्षक म्हणजेच माझ्या कार्यक्षेत्राला अनुसरून असल्यामुळे बाबांनी होकार दिला व 19 मे 1986 रोजी माझे लग्न पार पडले. मी त्या नवीन घरात प्रवेश केला, पण मनात भीती होती की माणसे मला समजून घेतील का, अशी शंका मनात येत होती. पण हळूहळू सासरची सर्व मंडळी चांगली असल्याची मला खात्री वाटू लागली. एका महिन्यातच मला कोल्हापूरला यावे लागले. मला नोकरी मिळाल्याने कोल्हापुरात येऊन राहावे लागले. मी नोकरी करत करत पुढे शिक्षण घेत राहिले. पुढील शिक्षणासाठी सासरच्या मंडळींचा बिलकुल विरोध नव्हता. मी शाळेत हिंदी विषय शिकवित असल्यामुळे हिंदी विषयातूनच शिवाजी विद्यापीठातून BA MA पूर्ण केले. कम्प्युटरचं प्रशिक्षणही पूर्ण केले व असा माझा प्रवास सुरूच राहिला. धन्यवाद.